आज मॅच डे 2 आहे आणि मॅच डे 2 मध्ये 2 मॅचेस अशा होणार आहेत, की 2 होस्ट टीम आहेत. एक आहे कॅनडा आणि एक आहे यू-एस-ए. ज्या 2 अशा टीम बरोबर खेळणार आहेत, ज्या या खूप स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचल्या आहेत. पहिली मॅच होणार आहे रात्री 12:30 वाजता आपली कॅनडाची बोस्निया अँड हर्जेगोविना बरोबर. ती बोस्निया अँड हर्जेगोविना टीम जी आहे संघर्ष का म्हणतो कारण 1990 मध्ये या दोन्ही देशांमध्ये वॉर चालू होतं. आणि 90 मध्ये एक करार झाल्यानंतर हे दोन्ही देश एकत्र आले आणि त्यानंतर हे फिफाचा पार्ट बनले आहे. तरी कॅनडाला सगळ्यात इम्पोर्टंट हे असेल, की आपला पहिला गोल स्कोर करायचा आहे वर्ल्ड कपचा. ते आतापर्यंत 2 वर्ल्ड कप खेळलेत, पण एकही गोल त्यांनी आतापर्यंत स्कोर केलेला नाहीये. आणि मजेशीर गोष्ट अशी आहे, की त्यांना या वर्ल्ड कपमध्ये खूप डिफिकल्ट ग्रुपमध्ये टाकलेलं आहे, ग्रुप बीमध्ये. ज्यामध्ये कतार आहे, स्वित्झर्लंड आहे आणि एक बोस्नियाची टीम आहे. कॅनडाचा मॅनेजर जेसी मार्श ज्याला यूएसने आत्तापर्यंत आपल्या 24 पर्यंत आपल्याकडे ठेवलेला. बट त्यानंतर त्याला सॅक केलं आणि नंतर तो कॅनडाला जॉइन झाला. त्याच्यानंतर त्याने टीम चांगला बनवण्याचा प्रयत्न केलाय. कॅनडा हायर रँक टीम आहे बोस्नियापेक्षा. बट त्यांचा अटॅकिंग हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एकच आहे जोनाथन डेव्हिड जो एक कॅप्टन कूल टाइप व्यक्तिमत्व आहे. जो अटॅकमध्ये एकटाच उभा आहे. तो असताना देखील 1-2च गोल आतापर्यंत त्यांनी फ्रेंडलीजमध्ये स्कोर केलेले आहेत. त्यामुळे अटॅकिंग खूप मोठा इश्यू असणार आहे. जरी कोपा अमेरिकामध्ये 4th पोझिशनवर फिनिश केलं असलं, तरी वर्ल्ड फुटबॉल हा खूप डिफरंट बॉल गेम आहे. त्यामुळे कॅनडाला हा गेम डिफिकल्ट जाईल. तसंच बोस्निया हर्जेगोविना ही टीम एक लास्ट युरोपियन टीममधून क्वालिफाय झालेली आहे. आणि याचं जे क्वालिफिकेशन आहे ते खूप इंटरेस्टिंग होतं. ते क्वालिफायिंग मॅचेसपर्यंत लास्टपर्यंत गेले आणि त्यांनी इटलीला आणि वेल्सला पूर्ण 120 मिनिट्स खेळल्यानंतर पण ड्रॉमध्ये ठेवून पेनल्टी शूटआउटमध्ये हरवलं होतं दोघांना. तर यांचा स्ट्रगल खूप आहे. आणखी एक स्ट्रगल असा आहे, की फक्त एक टीम आहे, जिला 3 देशामध्ये 3 कंट्रीजमध्ये फिरवलं जात आहे. पहिल्यांदा ती टोरंटोमध्ये खेळेल, नंतर ते लॉस एंजेलिसमध्ये खेळेल आणि नंतर ते सिएटलमध्ये खेळेल. म्हणजे त्यांचा प्रवास पण खूप स्ट्रगलसारखा आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की त्यांचा जो कोच आहे बार्बारेज, तो बार्बारेज पोकर प्लेयर होता. 2014 पासून 24 पर्यंत तो पोकरचा एक खूप चांगला प्लेयर होता, वेल नोन प्लेयर होता. आणि त्याचं जो पोकरचा ॲटिट्यूड आहे, तो या टीममध्ये पण दिसतो, की टीम खूप रेसिलियंट असते, प्रेशरमध्ये कधी येत नाही. आणि याचा एक स्ट्रायकर जो आहे, एडिन जेको, तो पण खूप फेमस आहे क्लब फुटबॉलमध्ये. तेवढाच एक स्ट्रायकर आहे. म्हणजे दोन्ही टीम्सचं एकच आहे, की दोन्ही टीम्सला अटॅकिंगचा खूप प्रॉब्लेम आहे. तर हा एक गोललेस मॅच राहील आणि गोललेस ड्रॉ होण्याची शक्यता आहे ऑर एल्स जी टीम प्रेशर सोक करेल, ती टीम 1-0 ने जिंकू शकते. नेक्स्ट मॅच होणार आहे यू-एस-एम-एन-टी म्हणजे यू-एस मेन्स नॅशनल टीम व्हर्सेस पॅराग्वेमध्ये. यू-एस आपल्या होम ग्राउंडवर खेळेल, होस्ट नेशन आहे. बट यू-एसचा फॉर्म खूप खराब आहे. तसेच त्यांचा स्टार प्लेयर ख्रिश्चियन पुलिसिक याचा पण फॉर्म खूप खराब चाललेला आहे. त्यामुळे त्यांचा डिफेन्स चांगला नाहीये, अटॅक चांगला नाहीये. ही टीम पॅराग्वे समोर कशी टिकू शकते याचं मला थोडंसं आश्चर्य वाटतं. पॅराग्वे टीम 2010 मध्ये क्वालिफाय झाली होती. त्याच्यानंतर 16 वर्षांनी ऑलमोस्ट आता त्यांनी क्वालिफाय केलेलं आहे आणि त्यांचा पण रिडेम्पशन आर्क खूप मोठा होता. तर त्यांनी जेव्हा क्वालिफिकेशनमध्ये ब्राझील आणि अर्जेंटिनाला हरवलेलं, त्यावेळेस सगळ्यांनी म्हणालेले की पॅराग्वे ही खऱ्या अर्थाने डार्क हॉर्स टीम असू शकते आपल्या फिफा 2026 वर्ल्ड कपची. त्यांचा डिफेन्स खूप स्ट्राँग आहे. पार्क द बॉल टाइप फुटबॉल खेळतात. म्हणजे एक गोल मारायचा आणि नंतर प्रत्येक वेळेस डिफेन्स करत बसायचं. म्हणजे ऑपोझिशनला गोल करणं खूप डिफिकल्ट पडतं या टीमविरोधात. त्यांचे 2 मेन प्लेयर आहेत अल्मिरॉन आणि डिएगो गोमेज, जे येत्या काही वर्षात खूप जास्त प्रसिद्ध होतील. जसे मेस्सी, नेमार प्रसिद्ध झालेले आहेत. तर या 2 टीममध्ये आय गेस पॅराग्वेला थोडासा अप्पर हँड आहे आणि पॅराग्वे 1-0 जिंकू शकते किंवा 1-1 ड्रॉ होऊ शकतो. बिकॉज यूएसए पण चांगली टीम आहे. हायर रँक टीम आहे. बट पॅराग्वेकडे बोस्नियासारखा एकदम जिद्दीपणा आहे आणि क्वालिफायिंगमधून आल्यामुळे कॉन्फिडन्स जास्त आहे. तर आपण बघूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.